टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत सारंग गांव में एकवीरा आई देवी माता का पालकी वापस आने के बाद एकवीरा आई देवी मित्र मंडल सारंग गांव ग्रामस्थ मंडल द्वारा भव्य महाभंडारा का आयोजन हुआ था, जहां पे हजारों के तादाद में लोगों ने महाप्रसाद का लाभ लिया। तो वहीं पे बहुत सारे मान्यवर जो कि मंडल को दान किया था, उन्होंने सहयोग किया था, तो उनका मंडल द्वारा स्वागत सम्मान भी किया गया। बहुत सारे मेहमान आए थे जिनका स्वागत सम्मान किया गया था। तो चलिए हम दिखाते हैं आपको वहाँ का कुछ दृश्य कि किस तरह से वहाँ आए हुए मेहमानों को मंडल द्वारा स्वागत सम्मान किया जा रहा है। और वहीं पे मंडल के बच्चों द्वारा एक जिस लड़के का बर्थडे था तो वहीं पे उन्होंने केक काटा और एक दूसरे को केक खिला करके बर्थडे मनाया। तो चलिए हम दिखा रहे हैं वहाँ का कुछ दृश्य। तुम्हा सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत करतोय। सन्माननीय विलास सुंदर पाटील साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या। सन्माननीय विलासजी, सन्माननीय विलास सुंदर पाटील आपल्या देखील या कार्यक्रमाच्या अंतर्गत मनापासून स्वागत। सारंगाव आयोजित आपण पाहतोय या कार्यक्रमासाठी आम्हाला मोलाचं ज्यांचं आम्हाला सहकार्य असतं, ज्यांचं या कार्यक्रमासाठी आमच्या सोहळ्यासाठी मोलाचं सहकार्य असतं, उभे रवींद्र सोमवार आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या। मनापासून आभार प्रकट करतोय आणि विनंती असेल या मित्रमंडळाला आपण सोहळ्यामधून फेऱ्याताना आमच्या या मुख्य व्यासपीठावर मंचावर यायचं। पाटील आपण सोहळ्यासाठी मला वाटतं तेलाचा डबा मी या कार्यक्रमाच्या अंतर्गत मला निवृत्ती पाटील या माऊलींचा आणि शुभ या मुख्य व्यासपीठावर या संस्कार उत्तम दर्जाची कामगिरी करणारे प्रत्येक वर्षी आमचं 34 ज्यांच्याकडे आम्हाला डीजेची व्यवस्था झाली तब्बल 50 लिटर मानसिक प्रबोध आणि या वर्षी देखील तुमचं मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे। जय जय दानशूर छगन पाटील केलं जातं। एकविरा मित्रमंडळ सारंगाव एकविरा पदयात्रा 16 हे वर्ष 4. खरंच आज आम्हाला एवढा आनंद होतो की आई एकविराच्या चरणी प्रार्थना हीच होती की आम्ही सुखरूप यावं, हीच आईची चरणी प्रार्थना होती। खरंच आज कुठेतरी आम्हाला सुख हे झालं की पूर्ण आईच्या आशीर्वादाने आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो। आजचा एक भंडाराचा एक कार्यक्रम प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ या पूर्ण गावाने आमच्या गावाने आजूबाजूच्या लोकांनी पदयात्रेने घ्यावा हीच आमचा याच्यामध्ये हेतू होता। पालखी अखंड जोपर्यंत आम्ही असू तोपर्यंत त्याची आईची कृपा असू तोपर्यंत आम्ही या पालखीचा प्रयत्न करू। खरंच योगदान हा कोणी याच्यामध्ये म्हणजे मानधन कुठल्या वस्तूच्या रूपाने करत टेम्पो सेवा झाली यांच्यामुळे पालखी काढण्याचा उद्देश आमचा आहे, योगदान आहे, पण या योगदानाशिवाय आम्ही पुढे या गोष्टी आमच्या होऊ शकत नाही। खरोखर त्यांच्या सहकार्याने ही पालखी पुढे जाईल, असं सहकार्य त्यांचा आम्हाला मंडळावर राहावा हीच आमच्या एकविरा चरणी प्रार्थना। नक्कीच या पालखीचा उद्देश आपण या 4 वर्ष झालेल्या आपल्या पालखीला नेमकं कोणता उद्देश समोर घेऊन पालखीचं आयोजन करत असतो? पालखीचा उद्देश एवढाच की कुठेतरी एक आपल्या आमच्या आगरी समाजाची कुलदेवता आई एकविरा चरणी
कुठेतरी एक म्हणजे आम्हाला सेवा मिळावी का आमच्या म्हणजे ग्रुप तयार झाला. खरंच म्हणजे पालखीचं होतं एवढंच होता की आम्ही 4-5 लोक एक ग्रुप तयार झाला. मी तुकाराम पाटीलला पण बोललो की एक आपण एक गावात कुठेतरी पालखीचं एक आईची चरणी म्हणजे एकविराची पालखी काढूया. खरोखर त्यांना एक तुकाराम पाटीलनी एक म्हणजे एक केले. कल्पेश पाटील झाले, धीरज पाटील झाले, मनीष पाटील झाले, सर्व माझ्या मंडळाचे सर्वांचा सपोर्ट झाला की मी एकट्या मुलं नाही की हा पूर्ण या 20 लोकांच्या मुलं एक कुठेतरी एक योगदान झालं. नक्कीच पुढच्या वर्षाचं नियोजन कशा प्रकारे असणार आहे? खरोखर पुढच्या वर्षी 5वं वर्ष असेल काहीतरी आईच्या काहीतरी थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न या तुम्ही बोलता. खरोखर मेहनत ही पालखीचं सोहळा आहे ना, हे माझ्या एकट्या मुलं नाही, या मंडळाच्या सदस्यांच्याच मुलंच आहे. खरंच म्हणजे आज कुठे धीरज झाला, सर्व मुलं झाली की मेन खरंच या वर्षी जर मेहनत जास्त केली असेल ना त्या माझ्या बरोबर दुसऱ्यांना सोबत राजा आला तर चालेल की पंकज पाटीलने एवढी मेहनत केली. जेव्हा जेव्हा त्याला सांगितलं की पंकज हे करायचं, पंकज ते करायचं, जेव्हा तो पुढं आला कुठल्याही गोष्टीचा त्यांनी नाकारता ना केला. खरोखर ही पालखीचा या वर्षी तर जास्त तो श्रेय जाईल तो पंकज पाटीलला देईल. नक्कीच या पालखीच्या माध्यमातून शर्ती झाली. आपण देखील या ठिकाणी उपस्थित झाला असता तुम्हाला देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. गेली सातत्याने 4 वर्ष या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केलं जातं. ज्यांच्याकडनं ही सेवा मोमेंटो अर्थातच एक आकर्षक नाश्त्याची सोय गाड्या बाजूया. आचार्य अमर पाटील सुरई सध्या लग्न सराई आहे. इथं आलेल्या सर्व एकविरा भक्तांचे हार्दिक स्वागत. एकविरा मित्रमंडळ आयोजित 2025 हा भंडारा उत्सव आज संपन्न होत आहे. आम्हालाही आनंद होत आहे की आज 3 वर्षापासून चालू असलेला हा 4था वर्ष आहे. या 4थ्या वर्षामध्ये जो काही आपला पालखी समुदाय आहे त्या पालखी समुदायाच्या सर्वांच्या मेहनतीने हा पालखी सोहळा चालतो. तर आपले जे काही अन्नदाते आहेत त्यांच्या मार्फत जो अन्नदान दिला जातो त्या अन्नदानाने हा पालखी सोहळा चालत असतो. दरवर्षीप्रमाणे ज्या सगळ्या आपल्याला ज्या अन्नदात्यांनी जी मदत केली त्या मदतीने हा सगळं आपण आता जे काही बघतोय त्या मदतीनेच हे सगळं चाललेलं आहे. तशी पुढच्या वर्षी आम्हाला या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून अपेक्षित आहेत की ज्या हा आनंद उत्सव पुढच्या वेळी याच्यापेक्षा कसा मोठा होईल यासाठी आमचं मंडळ प्रयत्न करीत राहील. आणि जे अन्नदान आम्हाला केलेले आहे त्यांच्यासाठी सर्वांना विशेष त्यांचे आभार की पुढच्या वर्षी या सगळ्या गोष्टी आम्हाला याच पद्धतीने करता येतील ही एकविरा चरणी प्रार्थना. या मंडळाचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं. या मंडळाची जी पालखी आहे गेली 4 वर्ष सतत जात आहे एकविरेला सारंगगाव ते श्री क्षेत्र कारला येथे. या पालखी सोहळ्याला आम्ही 4 वर्षाला सतत भेटसुद्धा देतो. हा पालखी सोहळा देव देश धर्म हे जाणूनच ते हे करतात आणि धर्माचा हा काम आहे. या पालखी सोहळ्याला जे पायी पदयात्रे जातात ते त्यांचा जो अनुभव आहे तो थोडा वेगळा आहे की आपण नेहमी वाहनाने जातो, आपण दुसरा जो प्रवास करतो, पण हा प्रवास जो पायी चालण्याचा आनंद आहे तो खरोखर स्वर्गसुखाचा आनंद. आता सोशल मीडियामध्ये खूप व्हायरल असा होत चालले ट्रेंड की एखादा कुठे जर गेले की सगळी लोक तिकडे जातात. तर तसा न होता हा पारंपरिक आपला उत्सव, या उत्सवात सहभागी होणं खूप प्रत्येक नागरिकाचा आणि प्रत्येक गावातल्या व्यक्तीचा एक स्वप्न असतो. आणि त्यांनी जे 4 वर्षात जसा दिवसेंदिवस वाढवत चाललेलं आहे त्याबद्दल त्यांचे खरोखर मनापासून आभार. या आमच्या कार्यक्रमासाठी या सोहळ्यासाठी नेहमीच तत्पर असता सहकार्याचा हात आमच्या पाटील आपणास विनंती आहे आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. गोड आठवण राहील असा एक मोमेंट होती आणि खऱ्या अर्थाने मोमेंट होती. छोटू बरोबर प्रेसिडेंट अध्यक्ष तुकाराम पाटील यांचा त्यांच्या समेत कांतीलाल पाटील दापोडेचे यांना देखील या ठिकाणी सन्मान.
मैदान